छत्रपती संभाजीनगरच्या भांगशी माता गडावर राजकीय रहस्य आहे की ते तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितले नसेल। ते रहस्य काय काय चालू तुम्हाला पुढे आता व्हिडिओ मध्ये सांगतो। हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम। मी तुमचा लाडका हर्षल वराडे। आमचा झटकन प्लॅन झाला, पटकन भांगशी माताचं दर्शन घेण्यासाठी आलो। आमचे पेट्रोलवरचे घोडे झाडाच्या सावलीत बांधून ठेवले। गड चढण्याच्या सुरुवातीलाच गाईज तुम्हाला एक सुंदर प्रकारची महादेवाची मूर्ती दिसायला भेटेल। बरं, मग आता कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। उभे उभे मी तोंड धुवून घेतलं। वा गाईज, वाटलं नव्हतं तोंड धुतल्यावर मी एवढा गोरा पडन। सूर्यापेक्षा जास्त तेज तुमच्या भावाचा टपकूर आला। गडाच्या पायऱ्या चढायला आम्ही सुरुवात केली। गडावर जाण्यासाठी तुम्हाला सुमारे 585 पायऱ्या चढाव्या लागतात। गड चढता चढता गाईज तुम्हाला एक गुफा दिसत। चला म्हणलं गाईज, या गुफात काय करत चालू तुम्हाला दाखवून द्या। हनुमान चालीसा म्हणत म्हणत गुफाच्या आतमध्ये गेलो। गुफाच्या आतमध्ये गाईज अशा काही प्रकारचा नजारा दिसला। भांगशी माता गड हा समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर आहे। सांगण्याचा अर्थ असा गाईज, गड चढता चढता तुमच्या हालतले बेकार होणार। वर आल्या लगेच तुम्हाला 2-4 पाण्याच्या बाटल्या घेणं पडत। गडावर आल्यानंतर अशा प्रकारचा व्ह्यू बघून तुम्ही एकाच सेकंदात तुमचा सगळा थकवा विसरून जाणार। इथं गडावर आल्यावर गाईज आम्हाला भुग भेटलं। त्याच्यासोबत गाईज 15-20 मिनिटं गप्पा मारून घेतल्या। गाईज आमचा भुग एवढं डेंजर आहे की आतापर्यंत 32 वाघाला पाणी पाजून सोडेल। फायनली गाईज आम्ही आता भांगशी माताच्या मंदिरात आलो। समोर तुम्हाला जे दिसू लागले ते भांगशी माताचं मंदिर आहे। इथं आल्यावर गाईज मला माझे छोटे छोटे फॉलोअर्स भेटले। त्यांना भेटून गाईज मी लयच खुश झालो। आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाईज या मंदिरात भांगशी माताची मूर्ती नाहीये। आता नेमकं भांगशी माताची मूर्ती कुठे आहे आणि या मंदिरात काय काय रहस्य आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो। त्यासाठी जाता जाता आयडीला फॉलो करून घ्या।